आझाद मैदानामध्ये आज उपोषण करण्यासाठी मागितलेली परवानगी मुंबई पोलिसांकडून नाकारण्यात आलेली आहे। न्यायालयाच्या निर्देशांनंतर नियमांचं उल्लंघन केलं आणि त्या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, एकीकडे आपण पाहतोय नुकतंच काही क्षणांपूर्वी आता तो परिसर जो आहे सीएसएमटीचा तो आता स्वच्छ करण्याचं काम पोलिसांनी हाती घेतलेलं आहे। त्यानंतर आता आज जी 4 दिवसांनंतर आज 5व्या दिवसाची परवानगी नाकारलेली आहे, आता पुढे काय हा प्रश्न आहेच। दुसरीकडे आंदोलकांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही ठाण मांडून बसणार, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। त्या पार्श्वभूमीवर धनंजयचं पत्र दिलं, त्या पत्रामध्ये नेमका काय आशय बजावलेले आज सुनावणी जी आहे ती सुद्धा आज कोर्टात 3 वाजता पार पडणार नाही। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्याबरोबर स्वतः यांचे समाजातर्फे जे वकील ही बाजू मांडतायत ते गायकवाड सर स्वतः माझ्यासोबत आहे। गायकवाड सर, पुढारीमध्ये स्वागत आहे। खरं तर आज 3 वाजता सुनावणी पार पडते। नेमकं काल झालेली सगळी न्यायालयातली सुनावणी त्यानंतर आज पुन्हा 3 वाजता होते, नेमकं काय यामध्ये घडलं बघूया। आता आम्ही तेच मार्गदर्शन रात्री आलो होतो, दादा बोलतील या विषयावर आणि आमचं आता त्याच्यावरच काम चालू आहे। पूर्ण नोटीस आलेली नाही, त्या नोटीस घेऊन आम्ही दुपारी 12-1 वाजता जेव्हा कोर्टात गेल्या त्यावेळी आमची बाजू मांडू। पण या सगळ्या संदर्भात न्यायालयाने काल जे घडलं त्यामध्ये ज्या प्रकारे नियमांचं उल्लंघन केलं गेलं असं म्हटलं आणि त्या संदर्भातली नोटीस जी आहे ती सुद्धा आज कोर कमिटीला नोटीस बजावलेली आहे। त्यामध्ये उल्लंघन केलं आणि हा संपूर्ण परिसर आझाद मैदानचा तो रिक्त करावा, आज काल परवानगी मागितली ती सुद्धा नाकारलेली आहे। बरोबर आहे, आता सरकारच्या मार्गाने जात आहे। असं आहे की हे माझी म्हणजे मी 100 वेळा एक गोष्ट सांगितली, दादांनी सांगितली, आपण पण एक सांगितलं पाहिजे की परवानगी ही आमरण उपोषणाची होती, तुमचा कायदा रूल यायच्या आधी होती। आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला हे कळलं पाहिजे की परवानगी ही 31 मे 2025 रोजी आमरण उपोषणाची होती। 28 जुलैला तिथे ग्राउंडवर पाहणी करण्यासाठी ज्यावेळेस शिष्टमंडळ दादांचं आलं त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी तिथे सांगितल्या आहेत, हे अर्ज दिलेले आहेत। हा रूल ज्या दिवशी हिअरिंग झाली त्या दिवशी आलेला आहे, त्यामुळं तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू होतो की नाही हा प्रश्न आहे। कारण उपोषण, आमरण उपोषण आणि आंदोलन या 3 बाबी एकाच वेळी चालू शकत नाही किंवा 10:30, 9:30 ते 5:30 चालू शकत नाही, अशी आमची धारणा आहे, अशी आमची मांडणी आहे आणि असं आमचं म्हणणं आहे। काल कोर्टाने एवढंच सांगितलं की तुम्हाला हा घटनादत्त आणि तुमच्या नैसर्गिक न्यायतत्वाने तुमचा हा निसर्गदत्त अधिकार आहे की तुम्ही अन्यायाविरुद्ध आंदोलन किंवा तुमचं म्हणणं सनदशीर मार्गाने मांडू शकता। जे दादांनी आजपर्यंत त्यांच्या 7 उपोषणांमध्ये हे 8वं उपोषण आज 5वा दिवस केलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे, घडलेलं आहे आणि 58-60 मोर्चे आपल्या निदर्शनास आलेले आहेत। 2-3 दिवस प्रशासनाच्या या सगळ्या गलथानपणामुळे आणि कम्युनिकेशन गॅपमुळे, एकच दिवसाचं आहे वगैरे वगैरे या गोष्टींमुळे कम्युनिकेशन पोलिसांचं आणि इथल्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचं यांचं कम्युनिकेशन न झाल्यामुळे पाणी सुविधा ह्या तिथे पुरवल्या गेल्या नाही, याचा अर्थ गैरअर्थ अन्वय अर्थ लावण्यात आला आणि तशा असुविधा झाल्यामुळे असंतोष निर्माण झाला। तेव्हा लोकांच्या गाड्या इथे आल्या, त्या सुखसुविधा पुरवल्या आणि याच्यामध्ये मुस्लिम, पारसी, ओबीसी सर्व जाती धर्मातल्या लोकांनी अन्न, पाणी मानवतेच्या दृष्टिकोनातून आमच्या मराठा बांधवांना इथे पोहोचवलेलं आहे। याचा मला सार्थ अभिमान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तसेच शिवरायांचे विचार या जनतेमध्ये अजून रुजलेले आहेत। याचा तुमच्या माध्यमातून मी सर्व जनतेचे, या सर्व जाती धर्माचे दादांतर्फे, आंतरवाली सराटी यांच्यातर्फे मी आभार मानतो। शेवटचं प्रत्युत्तर कसं देणार या नोटीस? प्रत्युत्तर तुमच्या माध्यमातून सांगतो, शांततेत आम्ही या सगळ्या गोष्टी करत राहू। भविष्यात सुद्धा आमच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही आमचं आंदोलन दादांच्या सल्ल्याने, दादांच्या सूचने पुढे करत राहू। नक्कीच, धन्यवाद।